हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 36 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग। तर आपण माप बघू। पूर्ण उंची आहे 14 तयार, छाती घेर आहे 36, कंबर आहे आपलं 32, पुढचा गळा आहे 6.5, मागचा आहे 10 इंच, शोल्डर आहे 6, मुंडा आहे 6, बाही उंची आहे 5, दंड आहे 12 इंच। तर सर्वात प्रथम मी पेपर फोल्ड करून घेतला आहे। आपण उंची टाकून घेऊ। उंची आहे 14 इंच, तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे शिलाई मार्जिंगसाठी। 15 इंचावर टिक मार्क करू। कंबर आहे 32, 32चा चौथा भाग होतो 8 इंच। 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिंग। शोल्डर घ्यायचं आहे 6 इंच। रेष ओढून घ्यायची आहे। मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। छत्तीस साईज छाती आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 9 इंच, 2 इंच एक्स्ट्रा। आपण जिथे टिक मार्क केले होते ते रेषा जोडून घ्यायच्या। दीड इंचावरती आणि एक इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे। गोलाकारमध्ये असा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, मागचा पुढचा। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। उंची घ्यायची आहे 6.5 इंच। रेष ओढून घ्यायची। एक इंचावरती टिक मार्क करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा गोलाकारमध्ये। 2.5 इंचावरती एक मोंड्यापासून टिक मार्क करून घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडला 1 इंचावरती। आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची खाली 2.5 इंचावरती, 2.5 इंचावरती आणि 3.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे। मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आपल्याला सेंटर काढायचं आहे कटोरीसाठी। सेंटर काढून तिथे एक टिक मार्क करून घ्यायचं आहे। आता आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे। क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकारमध्ये, राऊंडमध्ये। गळ्यापासून आपण टिक मार्क केला होता ते जोडून घ्यायचं आहे खाली। कटोरीचा गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। पेपर कट करून घ्यायचं आहे आपल्याला।
पेपर ओपन करून घ्यायचा आहे, मधोमध कट करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये दोन्ही पण साईड निघतात, मागची आणि पुढची. आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची 2.5 इंचावरती आणि उंची टाकायची आहे 10 इंचावरती. दहा इंचावरती उंची टाकली होती, तिथे रेषा जोडून घ्यायच्या. गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या साईडचा गळ्याचा. तुम्ही इथं कुठला पण आकार देऊ शकता पाठीमागच्या साईडला. कट करून घ्यायचं आहे गळा. टक्स पॉईंट टाकून घेऊ आपण पाठीमागचा. 4 इंच उभा आणि 4 इंच आडवा असा आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. कटोरी कट करून घेऊ आपण आता. क्रॉसपट्टी कट करू. मोंड्याचा समोरच्या साईडचा आकार कट करू. गळा कट करून घ्यायचा आहे. कटोरी कट करून घ्यायची आहे. आपल्याला आता ही कटोरी वाढवायची आहे दुसऱ्या पेपरवरती. दुसरा पेपर घेऊ आपण. दुसरा पेपर घेतलाय मी इथं. आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. आहे तशी कटोरी ड्रॉ करून घेतली आहे. आपल्याला आता दोन्ही साईडनी 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचं आहे. त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. ते पहिले जोडून घ्यायच्या रेषा. त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. दीड इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचं आहे खाली. गळ्याच्या साईडने जोडून घ्यायचं आहे. जिथे आपण टिक मार्क केला होता तिथे जॉईन करून घ्यायचे खालच्या साईडला.
कटोरीचा गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. कट करून घ्यायची कटोरी. छत्तीस साईज कटोरीचं पॅटर्न तयार आहे. आपल्याला टक्स टाकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचं आहे. उभा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच. तिथे पण एक टिक मार्क करून जॉईन करून घ्यायचं आहे. आपल्याला सारखं येतं का बघायचं आहे. थोडं जास्त असेल तर ते कट करायचं आहे. आपल्याला आता स्लीव्ज कट करायची आहे. आपली स्लीव्ज 5 इंच आहे. 6 इंच आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. दंडघेर आहे 6 इंच. 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. सरळ रेष ओढून घ्यायची. तीन इंचावरती डाऊन करायचे आपल्याला. 1 इंचावरती एक आणि दुसरी 2 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचा आहे. पहिले 2 इंचावरती जो केला होता तो जॉईन करून घ्यायचा. नंतर 1 इंचावर केला तो जॉईन करून घ्यायचा. आपण दंडघेर टाकला तो जॉईन करून घ्यायचा. शिलाई मार्जिन बाही कट करून घ्यायची. पुढची साईड कट करून घ्यायची. छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न तयार आहे. बाही, मागची साईड, हेच पॅटर्न आपण ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज कट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.